नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालपासून सुरुवात केलेली आहे की रोज आपण जे मागील 2024 साली ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यातील आपण प्रत्येक जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेतील मराठी व्याकरणाची सिरीज चालू केलेली आहे. मराठी व्याकरणाची सिरीज संपल्यानंतर आपण जी केची सिरीज चालू करणार आहोत आणि त्यानुसार आपण जो आज पेपर निवडलेला आहे तो आहे वर्धा जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल भरती सन 2022-23. हा 24ला झालेला पेपर आहे. या ठिकाणी तुम्ही दिनांक देखील पाहू शकता 7/7/2024. तरी वेळ न घालवता आपण लगेचच पेपरला सुरुवात करूया आणि पहिला प्रश्न पाहूया मराठीचा कोणता आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया कोणता आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न सापडलेला आहे आपल्याला. माझा मराठीचा बोलू कौतिके परी अमृतातेही पैजासी जिंके ऐसी अक्षरेची रसिके मेळविन या शब्दामध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केला आहे? संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल की त्याचं योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर यांनी केलेलं आहे ते. पुढचा प्रश्न आहे 22 नंबरचा. मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही. या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा. मी त्याने समजावले ऐकले, मी समजावले त्याने नाही. आता या ठिकाणी त्याचं आहे समजावले आणि ऐकले हे या ठिकाणी विधेय आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे. जगात सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते? जगात सर्व सुखी आहेत, जगात सर्व सुखी आहेत, जगात कोणी दुःखी नाही, जगात सर्व सुखी असा कोणीही नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जगात सर्व सुखी असा कोणीही नाही. 24 नंबरचा प्रश्न आहे. विद्यार्थी अभ्यास करतो, प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी प्रधान कर्तृक कर्मणी, अकर्मक कर्तरी कर्मणी. तर विद्यार्थी अभ्यास करतो तर याचा प्रयोग आहे सकर्मक कर्तरी. आता पुढील प्रश्न आहे वाक अधिक निश्चय, वाग्निश्चय, वाग्निश्चय, वाघनिश्चय, वाकनिश्चय. आता या ठिकाणी 25 नंबरचं प्रश्नाचं पाहू शकता. योग्य उत्तर सांगू शकता तुम्ही कमेंटद्वारे. तर वाग्निश्चय हा प्रश्न पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. खालीलपैकी 26 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते अक्षर गणवृत्त नाही? दिंडील, मंदारमाला, शार्दूल विक्रीडित, हरिणी. तर अक्षर गणवृत्त नाही असा जो पर्याय आहे तो आहे दिंडी. नाही विचारलेले. आता पुढील पाहूया. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, शब्द हेची कातर, शब्द सुईदोरा, बेता वेत शब्द शास्त्राधारे. काव्यपंक्ती कोणाच्या आहेत? संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास. तर या ठिकाणी संत तुकाराम यांचं हे काव्यपंक्ती आहेत. 28 नंबर. भाकरी, तूप, उसळ, आई, पिशवी, कोयता, खलबत्ता, रजई, झारा, खिसा हे शब्द मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेतून आले आहेत? तर हे शब्द कानडी भाषेतील आहे. 29 नंबरचा प्रश्न आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द धन वाटू जन लोका. आता ह्या काव्यपंक्ती कोणाच्या आहे? संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास. तर या संत तुकाराम यांच्याच आहे. संत तुकाराम. आता पुढचा प्रश्न आहे 30 नंबरचा. समान अर्थाच्या म्हणीचा योग्य पर्याय निवडा. वळचणीचे पाणी ओढ्याला जात नाही, तूप खाल्ले की रूप येत नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, एका आधनाने तुरी शिजत नाही. तर या ठिकाणी याचा तुम्ही पाहू शकता. तूप खाल्ले की रूप येत नाही ही एक आहे.
तूप खाली की रूप येत नाही. आणि एका आदनाने तुरी शिजत नाही, हे दोन योग्य आहे. ब आणि ड. पुढचं पाहूया. वाक्प्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. आनंदाला पारावर न उरणे, आभाळ ठेंगणे होणे, आकाशाला गवसणी घालणे, आनंद गगनात मावेनासा होणे. तर विसंगत विचारलेला आहे त्यांनी. तर आकाशाला गवसणी घालणे हा विसंगत आहे, बाकीचे एका अर्थाचे आहेत. अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी: भेंडीची भाजी निष्क्रिय व्यक्ती, इडलिंबू अर्धांड मात्र गुणी व्यक्ती, उपटसुंब पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती, मेषपात्र कर्तव्यशून्य व्यक्ती. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे अयोग्य जोडी विचारलेली आहे त्यांनी. तर इडलिंबू अर्धांड मात्र गुणी व्यक्ती हे अयोग्य आहे. शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो? शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो? तर या ठिकाणी लिंग वचन विभक्ती या सर्व पर्याय आहे त्याचं. गळ्याला तात लावणे वाक्प्रचाराचा अर्थ: गुप्त ठेवणे, प्रामाणिक संकटात घालणे, प्राणांतिक संकटात घालणे, आत्महत्या लावणे, समूळ नायनाट करणे. तर योग्य उत्तर आहे प्राणांतिक संकटात घालणे, पर्याय क्रमांक बी. 35 नंबरचा प्रश्न आहे. 35 नंबरचा: पुढील पर्यायातून शब्दाची निवड करा. म्हणजे आता हे शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर यावत चंद्र दिवाकरव, पर्याय क्रमांक बी. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिण्याला कोणते चिन्ह वापरतात? उद्गारवाचक, संयोग चिन्ह, प्रश्नचिन्ह, अवतरण चिन्ह. तर त्यांना वापरलं जातं अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह वापरले जाते. 37 नंबरचा प्रश्न पहा. चला उभारा शुभ्र शिडे गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन अशा किनारा तुला पामराला. या काव्यपंक्ती कोलंबसने सुप्रसिद्ध कवितेतील आहेत. ही कविता कोणी लिहिली आहेत? तर योग्य उत्तर आहे वि वा शिरवाडकर यांनी लिहिलेले. मवळी या शब्दाला समानार्थी शब्द. तर मवळी हा या शब्दाला समानार्थी शब्द आहे मस्तक. मंडूक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मंडूक म्हणजेच बेडूक, पर्याय क्रमांक 2. उथळ पाण्याला खळखळाट फार या वाक्याचा योग्य पर्याय निवडा. मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच, ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बडाई मारतो, वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा दाखवू नये. तर या ठिकाणी बरोबर फक्त आहे ज्याच्या अंगी गुण थोडा तो बडाई जास्त मारतो. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा समर्पक स्पष्टीकरण द्या. जे मिळाले तेवढ्यात समाधान असणे, वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते, शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात, गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते. तर योग्य उत्तर आहे सी क, शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. नाथ हा माझा हे आत्मचरित्रात्मक पुस्तक कोणत्या मराठी अभिनेत्याच्या आयुष्य वर्णनावर त्याच्या पत्नीने लिहिले आहे? तर काशीनाथ घाणेकर यांच्या आहे. पुढीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा. चुकीची विरुद्धार्थी जोडी: धाकटा थोरला, धाक निर्भयता, दोस्त दुश्मन, धनी मालक. आता या ठिकाणी ती आहे धनी मालक, ही चुकीची आहे. पुढे दिलेल्या शब्दापैकी जोडाक्षरे असलेला पर्याय निवडा. 44 प्रश्न. नृप, गृहपाठ, पृथ्वी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पृथ्वी. पुढीलपैकी चुकीची संधी ओळखा. कलाकृती, कला अधिक आकृती, पुष्पांजली, पुष्पा अधिक अंजली, गुणादेश, गुण अधिक आदेश, विद्यालय, विद्याधिकालय. तर चुकीची संधी विचारलेली आहे त्यांनी. तर
पुष्पांजली या ठिकाणी चुकीचे आहे. पुष्प अधिक अंजली हे चुकीचं आहे, बाकीचे बरोबर आहे. त्यानंतर आता जवळजवळ या ठिकाणी आपण मराठीचे प्रश्न जे घेतलेले आहेत. जग बदलून जाईल, जग बदलून जाईल प्रश्न पाहूया. जग बदल घालून घावं, जग बदल घालून घावं, सांगून गेले मज भीमराव, या काव्यपंक्ती कोणी लिहिल्या आहेत? तर योग्य उत्तर आहे अण्णाभाऊ साठे, पर्याय क्रमांक डी. अशा पद्धतीनं आपण जे या ठिकाणी याचे प्रश्न होते मराठी व्याकरणाचे, एकदम जबरदस्त क्वेश्चन पेपर आहे आणि त्यातील मराठी व्याकरणाचे जबरदस्त क्वेश्चन पेपर आपण घेतलेले आहेत. तरी आपण जी सिरीज चालू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण कमेंटद्वारे नक्कीच कळवा की कशा पद्धतीनं तुम्हाला फायदा होईल आणि अजून यामध्ये काय काय बदल करायला हवा, तिथं आपण नक्कीच कमेंटद्वारे कळवा. किंवा तुम्हाला ज्या कोणत्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका मराठी व्याकरणासंबंधी सांगावायची असल्यास तेही तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता. थँक्यू, धन्यवाद व्हेरी मच.